मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांकडून आंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत पायी यात्रा जी आहे ती सुरू करण्यात आली आहे। या यात्रेचा आज 5वा दिवस आहे। पुण्यातून ही रॅली जी आहे ती काही वेळातच निघेल। ही रॅली आज जी आहे ती लोणावळा मुक्कामी असणार आहे, त्यानंतर थेट मुंबईमध्ये मुक्कामी असणार आहे। त्याआधी आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड मधील मराठा समाजाकडून या ठिकाणी फुल ना फुलाची पाकळी म्हणून पाणी वाटप असेल किंवा अन्नदान असेल हे देण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आपल्याला एकूणच दिसून येत आहे। आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवडच्या वेशीवर जे आहे पाणी वाटप जे आहे ते सकल मराठा समाजाकडून होताना आपल्याला होणार आहे। आपण या संदर्भासाठी मराठा समाजाचे लोक आहेत, काय सांगाल पाणी वाटप करताय, काय वाटलं तुम्हाला पाणी वाटप का करावंसं वाटलं? सकल मराठा बांधवांचा हा जो त्याग आहे हा बऱ्याच वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाहीये आणि त्या निमित्तानं जरांगे पाटलांनी जे आंदोलन चालू केलं त्या आंदोलनाला सगळ्या समस्त सांगवीकरांचा पूर्ण पाठिंबा आहे आणि तो पाठिंबा आंदोलकामध्ये जे काही आंदोलक आहे त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही या ठिकाणी 2000 बाटल्यांचं वाटप करत आहे, बिस्किटांचं वाटप करत आहे आणि याच्यामध्ये खारीचा वाटा म्हणून समस्त सांगवीकर हे यामध्ये सहभागी झालेले आहेत। आरक्षण मिळावं आणि मिळल्याशिवाय आम्ही राहणार नाही असे जाहीरपणे या ठिकाणी सांगतो। नक्कीच आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडच्या वेशीवर म्हणजे सांगवीवर जे आहे त्या सांगवीकर मराठा समाजाचे लोक जे आहेत ते या ठिकाणी सज्ज झाले आहेत। याच ठिकाणावर आपण पाहिलं तर सांगवी मार्गे ही जी रॅली जी आहे ती डांगे चौकातून चाफेकर चौकातून मुंबई पुणे रोडला जी आहे ती पुन्हा लागून लोणावळ्याच्या दिशेने जी आहे ती मुक्कामासाठी आज निघणार आहे। त्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस असतील किंवा मराठा समाज जो आहे तो या ठिकाणी आता या ठिकाणी आपण पाहिलं तर तयार झालेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।